नाही त्यांना हिंदू हृदय सम्राट. या अशा भाडोत्री पक्षाला काय एक अवदसा सुचणे मला कळत नाही. मी प्रत्येक सभेमध्ये जे सांगतो की यांचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व वेगळं आहे आणि आपली सुद्धा फसगत झाली. गेल्या वेळेला मला कल्पना आहे की इथे लोकसभेची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लातूरमध्येच पहिली सभा झाली होती, बरोबर आहे ना. मोदीजी आले होते, मला बोलवलं होतं, मान पान सन्मान, आणि मग मोदीजींनी माझा उल्लेख केला होता, मेरे छोटे भाई, मेरे छोटे भाई. आता त्यांनी नवीन सुरू केलंय, ये किती इतके करोड लोक, यही मेरा परिवार है. आनंदाची गोष्ट आहे. आता तरी निवडणुकीपुरतं तरी तुम्हाला कळलं की परिवार आहे. पण मी मुख्यमंत्री असताना मी घोषवाक्य दिलं होतं करोनापासून वाचण्यासाठी, माझे कुटुंब माझी जबाबदारी, बरोबर ना. मोदीजी तुम्ही अर्धीच गोष्ट दिली, मेरा परिवार, जिम्मेदारी कौन लेने वाला है वो नहीं बताया. माझे कुटुंब, पण तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेणार कोण. जसं आज सुद्धा मी सांगतोय महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी माझ्यावर आहे, मी घेतोय महाराष्ट्राची जबाबदारी. तुम्ही तर 10 वर्ष पंतप्रधान होतात, असंच आता जून मध्ये बोलण्याची वेळ येणार आहे. काँग्रेसने काय केलं, यांनी काय केलं. बरं साधा एक प्रश्न तुम्हाला विचारतो, हे जे आता त्यांनी जे काही टायरे लावले तेच रेकॉर्ड, म्हणजे आता तुम्हाला आताच्या पिढीला रेकॉर्ड काय कळणार नाही. आम्ही लहान होतो तेव्हा ते रेकॉर्ड यायची, एक तो HMVचा कुत्रा यायचा, हिज मास्टर्स व्हॉइस, आणि ते रेकॉर्ड यायची, ती रेकॉर्ड अशी फिरायची, जुन्या लोकांना कदाचित माहिती असेल, आणि मग त्याच्यावरती पिन ठेवली जायची आणि ती पिन कधी कधी अडकायची आणि अडकली का तेच वाक्य परत परत वाजायचं. तसं मोदी शहांची रेकॉर्ड अडकले आता, त्यांनी तेच चालवले. नेहरूनी काय केलं, काँग्रेसने काय केलं, काँग्रेसने देश लुटला. मग मी तुम्हाला विचारतोय आणि सगळ्यात सभेत जर मी विसरलो नाही तर प्रश्न मुद्दामून विचारतो की आता सध्या त्या निवडणूक रोख्यांचा एक घोटाळा बाहेर आला. बरं, ती स्टेट बँक सुद्धा अशी आहे, जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं असेल कुठल्या बँकेनी तर या बँका कशा मागे लागतात, तुमच्या जप्तीच्या नोटिसा लावतात, घरदार सगळं गहाण घेतात, टाकून घेतात, जमीन लिहून घेतात, पत्नीचे दागिने, बैलजोडी काय असेल नसेल ते सगळं. आणि दुर्दैवाने जर का नैसर्गिक आपत्ती आली आणि कर्ज परतफेड करू शकले नाही तर त्याच्या घरावरती जप्तीची नोटीस लावतात. आणि मग जगायचं कसं, गावात माझं काय राहिलं, आता मी तोंड कसं दाखवायचं, म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. म्हणजे एवढा रेकॉर्ड तुमच्याकडे असतो. साध्या माणसांचे हजारो लाखो शेतकऱ्यांचे रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत, वेळेवरती तुमच्या नोटिसा जातात त्याच्या घरावरती जप्तीसाठी. पण निवडणूक रोख्यांमधनं हजारो कोटी रुपये जे भाजपने जमवले, सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं की किती आज काल 1-2 दिवसामध्ये आता असेल, मुदत संपत आली असेल, की तुम्ही तो तपशील द्या. स्टेट बँकेने निर्लज्जपणाने सांगितलं की आम्हाला तपशील गोळा करायला वेळ लागेल, आम्हाला 3 महिन्याची मुदत वाढून द्या. माझ्या शेतकऱ्याला कर्ज परतफेडीसाठी देता मुदत. मग ते जसे रेकॉर्ड ठेवतात तसे ह्या चोरांचे रेकॉर्ड तुमच्याकडे का नाही आहेत. पण कर्ज रोख्यांच्या माध्यमातून, कर्ज रोखे नाही, निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत किती पैसे आले माहिती आहे तुम्हाला? 6 का 7 हजार कोटी, बरोबर आहे ना. आणि काँग्रेसच्या तिजोरीत किती आले? 600 का 700 कोटी. मग भाजपच्या तिजोरीत 7-8 हजार कोटी आणि काँग्रेसच्या तिजोरीत 700-800 कोटी. देशाला लुटलं कोणी, तुम्ही सांगा. भाजपने लुटलं की काँग्रेसने लुटलं? बरं, काँग्रेसने ते सांगतात 60-65 वर्ष काँग्रेसने देशाला लुटलं आणि काँग्रेसने जे काही केलं नाही 60 वर्षात ते आम्ही करून दाखवलं, बरोबर आहे. कारण काँग्रेसने 60-65 वर्षात 700-800 कोटीच जमवले, तुम्ही 2-5 वर्षामध्ये 6000 कोटी जमवले. जे काँग्रेसने नाही केलं ते तुम्ही करून दाखवलं. पण ही सगळी, मी काय होतं काही वेळेला राग अनावर होतो, कारण जे चाललंय, हा माझा महाराष्ट्र आहे, माझा महाराष्ट्र आहे, आपल्या सगळ्यांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्र